मुंबईमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। आज पहाटे ते नवी मुंबईमध्ये दाखल झालेत लाखो आंदोलकांसह आणि मनोज जरांगे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर त्यांची सभा वाशीमध्ये होणार आहे आणि या सभेनंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील लाखो मराठा बांधवांसह। या ठिकाणी शांतता बसून घ्यावं। आउटपुट मिळते का? अशी सुद्धा एक शक्यता सातत्याने व्यक्त होते की सरकारचं शिष्टमंडळ नवी मुंबईमध्ये येऊन मनोज जरांगेंना भेटेल, त्यांच्याशी चर्चा करेल। हे संपूर्ण मराठा आंदोलकांचं वादळ मुंबईच्या आझाद मैदानावरती जाऊन धडकणार आहे, परंतु खारघरच्या मैदानाचा पर्याय मनोज जरांगेंना सुचवला गेलाय। मनोज जरांगे या पर्यायावरती काही समाधानी नाहीत। त्यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न होतोय। एपीएमसी मार्केटमध्ये सर्व आंदोलनकर्त्यांची सोय करण्यात आली आहे। आज पहाटे किंबहुना मनोज जरांगे हे नवी मुंबईत दाखल झाले। तर नवी मुंबईमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। मनोज जरांगे संबोधित करतील मराठा बांधवांना आणि या संबोधनानंतर सर्वजण एकत्रितरित्या पाम बीच रोड मार्गे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। त्यांच्या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत, नवी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बरेचसे बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे यांच्या संबोधनामध्ये कोणत्या मुद्द्यांवरती विशेष भर देतात, सरकारचं शिष्टमंडळ जर का भेटीला आलं तर कोणत्या मुद्द्यांवरती मनोज जरांगे ठाम राहतात, ही चर्चा सकारात्मक होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आंतरवाली सराटीतनं मराठा बांधवांनी हजारो लाखोंच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं कूच केलेलं आहे। ही आर या पारची लढाई आहे। आम्ही